Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महाभ्रष्टाचारी मंडळाधिकारी विजय टेकाळे यांनी गेल्या अनेक वर्षांच्या आपल्या महसूल विभागातील सेवेच्या काळात केलेल्या बेबंद भ्रष्टाचारातून प्रचंड अशी अवैध संपत्ती गोळा केली आहे. ही संपत्ती त्यांनी स्वतःसह पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाईकांच्या नावावर केली आहे. त्यांच्या या संपूर्ण बेकायदेशीर संपत्तीची खुली चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी यासाठी दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजनं आता पुढाकार घेतला असून या संदर्भात विरोधी पक्षनेते आमदार भास्कर जाधव यांना या संदर्भात पत्र दिलं आहे. या पत्राद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे करण्यात आलेला तक्रार अर्ज तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस उपाधीक्षकांशी केलेला पत्रव्यवहाराचा संदर्भ देण्यात आलाय. महसूल विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड म्हणजे मंडळाधिकारी विजय टेकाळे हे आहेत. विजय टेकाळे यांनी आपल्या 25 ते 30 वर्षांच्या महसूल विभागातील सेवेत अत्यंत घाणेरडे असे गैरप्रकार आणि गैरव्यवहार केलेले आहेत. महसूल विभागात राहून त्यांनी एकीकडे शासनाच्याच महसूलला चुना लावलेला आहे तर दुसरीकडे अनेक नागरिकांच्या संपत्तीमध्ये हेरफेर करून आपल्या तुंबड्या भरण्याचं काम केलंय. अनेक केसेसमध्ये संपत्तीचा वारसा हक्काच्या कागदपत्रांमध्ये त्यांनी हेरफेर केलेला आहे. जमीन महसूल अधिनियमात प्रचंड टेकाळ्यांनी गैरप्रकार केलेले आहेत. खरे तर टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराची गाथा लिहायची झाल्यास 100 कागद देखील कमी पडतील अशी स्थिती आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे आज महसूल प्रशासनातील जिल्हाधिकाऱ्यांपासून ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि उपजिल्हाधिकाऱ्यांपासून ते उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच अधिकारी हे टेकाळे यांच्या समोर अत्यंत लाचार झालेले आहेत. टेकाळे यांनी अख्खे महसूल प्रशासन आपल्या दावणीला बांधून घेतलंय अशी स्थिती आहे. कारण अत्यंत कोडगेपणाने टेकाळे यांनी जो काही भ्रष्टाचार केलाय तो महसूल विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. परंतु तरीही टेकाळ्यांवर कारवाई होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की महसूल विभागातील अनेक अधिकारी हे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचारात सामील आहेत. त्यामुळे टेकाळे यांना अक्षरशः ब्लॅकमेल करतात. टेकाळे हे आपल्याच अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आणि प्रसंगी आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवून काम करतात. परंतु तरीही त्यांच्यावर कारवाई करण्याची कुणाही अधिकाऱ्याची हिंमत होताना दिसून येत नाही. टेकाळे यांनी जो काही भ्रष्टाचार केलाय त्या पैशातून त्यांनी प्रचंड अशी बेनामी संपत्ती गोळा केली आहे. ही संपत्ती त्यांनी आपल्या भावाच्या पत्नीच्या नावावर तसेच इतर नातेवाईकांच्या नावावर देखील केली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीनं एकीकडे वृत्त मालिकेद्वारे सातत्याने प्रकाशित करण्यात येत आहे तर दुसरीकडे सातत्याने महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं जात आहे. दैनिक जनसंचालनाने स्वतः पुढाकार घेऊन टेकाळे यांच्या बेनामी संपत्तीची अनेक कागदपत्रे मिळवली आहेत. याचे संपूर्ण पुरावे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही सादर केलेले आहेत. या पुराव्यांवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं महसूल आणि पोलीस विभागाशी पत्रव्यवहार करून टेकाळ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात सांगितलंय. मात्र ना महसूल विभाग ना पोलीस प्रशासन कोणीही टेकाळ्यांवर कारवाई करण्यास पुढे येत नाही. टेकाळ्यांच्या सोबतच महसूल प्रशासनातील काही अधिकारी देखील प्रचंड मस्तवाल झालेले आहेत. दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजच्या वतीनं जेव्हा टेकाळ्यांच्या संपत्ती संदर्भात कागदपत्रांची नक्कल मागवण्यात आली होती त्यावेळी महसूल विभागातील एक अव्वल कारकून धनवटे यांनी ही कागदपत्रे देण्यास चक्क नकार दिला होता. यावरून महसूल प्रशासन किती मुजोर झालं आहे हे दिसून येत आहे. अखेर दैनिक जनसंचालनच्या वतीनं या संदर्भात आता मेहकरचे विरोधी पक्षनेते जाधव यांना पत्र पाठवून त्यांना टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी तसेच त्यांची अवैध संपत्ती जप्त करण्यासंदर्भात अर्थसंकल्प अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यासंदर्भात साकडे घातले. राज्यात नव्यानं पदारूढ झालेल्या फडणवीस सरकारनं तरी टेकाळ्यांसारखी भ्रष्टाचाराची विषवल्ली तात्काळ नष्ट करावी ही अपेक्षा आहे. माळविहीर शिवारातील सोन्याच्या किमतीची ती भानगडीची नियमात न बसणारी करोडो रुपयांची शेती त्या उद्योजकांनी कशी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या माध्यमातून नियमित केली पुढील सत्रात. सिटी न्यूज बुलढाणा.